सर्वांना जय हिंद. माझ्या गुरुजींना विनंती करतो की मी अवघ्या गेले 7-8 महिन्यापासून जेव्हा मी सुरुवातीला राजे छत्रपती अकॅडमी मध्ये पाय टाकला होता तेव्हाच ठरलं होतं की आपली परिस्थिती खूप बिकट आहे. आपलं लागणं म्हणजे खूप गरजेचं आहे. आपल्या आईचं स्वप्न होतं की दोघं भाऊ व्हावं, आम्ही दोघांपैकी एक तरी मुलगा आपला वर्दीवर यावं असे स्वप्न होतं. त्यामुळे मी गेले 8 ते 9 महिने झाले 8 महीने इंडियन आर्मी अग्निवीर AV5 बैच ट्रेनिंग करके राजे छत्रपति अकेडमी में मैं पहले माँ बाप को मिलने से पहले मेरे गुरुजी को मिलने के लिए आ गया हूँ. सबसे पहले अपनी मेहनत, जो गुरुजी अपने ऊपर जिम्मेदारी दे रहे हैं वो काम करना. सबसे पहले जो हमें पढ़ाई दे रहे हैं, जो पढ़ाई वो तो देंगे, उनका तो कर्तव्य है, लेकिन सबसे पहले तो अपनी मेहनत जो उन्होंने क्लास में लिया, जो दिया, वो बार बार रिवीजन करना. और उसके बाद में जो मेरा एक टाइम ऐसा था कि मेरी लास्ट और फर्स्ट भर्ती थी. मेरा एक तो 12वीं का पेपर ही था और एक तो मेरे लास्ट इंडियन आर्मी भर्ती ही थे. लेकिन मेरे पास टाइम बहुत कम था. लेकिन 1-2 महीने में मेरा पेपर था आर्मी का. सर म्हणले मला की एक बार तू आता लास्ट भरती आहे, एवढी भरती दे आणि नंतरच जाय. कारण तिकडे 12वीची परीक्षा होती, ते 12वीच्या परीक्षा पण मी सोडून दिल्या. 6 महिन्यापासून मी 5 ते 6 महिने एकमेव राजे छत्रपती अकॅडमी आहे ती कमी वेळामध्ये नोकरी लागलं. कारण मी आजपर्यंत मी काय कोणती भरती मारली नाही ना काही नाही. माझी फर्स्ट आणि लास्ट भरती होती आणि माझं एज पण लास्ट होतं. एका महिन्यामुळे माझा फॉर्म बसला होता, पण माझी पण गॅरंटी नव्हती. सर म्हणले की माझ्यासाठी तू एक बार 3 महिने दे प्रॉपर. सर म्हणलं माझी 12वी पण आहे, काय मी आता जर फेल झालं तर 12वी झाली तर पोलीस भरती करू शकेल. सर म्हणले तू एक बार दे. तरी पेपर निघला. पेपर निघाल्यानंतर काय सर तर ट्रेनिंग कमांडोची ट्रेनिंग करून आले तर बेळगाव सेंटरला. कारण मी पण तिथे गेलतो 5 महिने माझं पण तिथं होतं पोस्ट. मी जाऊन आलो ना, तर फक्त सगळ्यात मेन म्हणलं तर मेहनत, पेपर एक्झाम बस. लास्ट मग मेहनत, नशीब तर काय नाही, नशीब थोडं बहुत आहे 5%. सगळ्यात पहिल्या म्हणजे आपली मेहनत, लास्टला नशीब. जय हिंद.